नमस्कार, मल्टी टॅलेंट हाऊसवाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत सिडको बामणडोंगरीच्या फ्लॅट सिस्टम. तर आता आपण हॉलमध्ये एंट्री करूया. ही जी रूम फेसिंग आहे, जाऊ दे ते मी तुम्हाला नाही सांगत आता. तर हा आहे हॉल. त्याच्यानंतर इथे पाहू शकता ठिकठिकाणी लाईट बोर्ड दिलेले आहेत. त्याच्यानंतर ओके, आता ही विंडोच्या खालच्या साईडला, वरच्या साईडला आणि साईडला स्टोरेज स्पेस आहे. हे खूप छान आहे. आपण वॉर्डरोब वगैरे बनवलं तर त्या लोकांसाठी, तर फर्निचर ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे. त्याच्यानंतर इथे बाहेर पाहू शकता तुम्हाला बामणडोंगरी स्टेशन दिसत आहे. हे हार्डली आपल्या ह्या बिल्डिंगपासून 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर असेल. सध्या तरी ट्रेनची फ्रिक्वेन्सी नाही आहे, पण आज ना उद्या होईलच. हा मध्ये हायवे आहे फक्त, त्याच्यानंतर समोर स्टेशन. त्यानंतर आपण आता एंट्री करूया बेडरूममध्ये. तर बेडरूमच्या विंडोच्या सेम तसंच आहे. वरच्या साईडला, खालच्या साईडला स्टोरेज स्पेस आहे. त्याच्यानंतर साईडलाही स्टोरेज आहे. विंडोतून समोरच्या साईडला बघितलं तर तिथे आपल्याला चिल्ड्रन प्ले एरिया दिसेल. सध्या तरी तिथे अजून एवढं काही नाही आहे, पण होईल आज नव्हतं जेव्हा आपण राहायला जाऊ तेव्हा तर होईल. त्यानंतर इथे स्विच बोर्ड दिलेले आहे ठिकठिकाणी. आपल्याला खाली हाताजवळ येईल असेही स्विच बोर्ड दिलेले आहेत, जेणेकरून आपण बेडवर वगैरे बसलो तिथल्या तिथे लाईट फॅन वगैरे चालू करू शकतो, मोबाईल चार्ज करू शकतो. त्यानंतर हा येलो कलरचा पाईप दिसतो, तो माझ्या मते तरी एसीचं पाणी हे करण्यासाठी असेल असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय माहीत असेल तर कमेंट करा. ओके, हे ब्लू कलरचं जे दिसतंय तिथे चिल्ड्रन प्ले एरिया आहे. तर इथून पाहत इथे जो होल दिसतोय तो माझ्यामध्ये तर एसीचा पाईप हे करण्यासाठी असेल. खूप छान अशी सिस्टम दिलेली आहे. कामही खूप छान आहे. वरच्या साईडने आपल्याला होल दिसतो, म्हणजे तिथून एसीचा पाईप वगैरे आपल्याला टाकण्यासाठी असेल. इथे आम्ही आता मीटर घेतलेलं आहे, लाईट आलेली आहे. इथे खाली स्विच बोर्ड आहे, फॅन ऑन ऑफ आणि जो बल्ब आम्ही चालू केला आहे त्याच्यासाठीच आहे. त्याच्यानंतर बेडरूमच्या डोअरच्या वरच्या साईडलाही पेस आहे. आता हा जो कपडा दिसतो तो इग्नोर कर, जस्ट आम्ही रूम पुसून घेतले आहे. त्याच्यानंतर वॉश बेसिन आणि हा आमचा छोटा ब्लॉगर. तर आपण टॉयलेटमध्ये बघा कमोड आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला पाण्याचं माहीत नसेल तर विंडोच्या बाहेरच्या साईडला इंडिव्हिज्युअल कॉक दिलेले आहे, जो बाथरूम आणि टॉयलेटच्या पाण्यासाठी जो हा साईडला येतो आणि हा आहे तो टॉयलेटचा फ्लश चालू करण्यासाठी, फ्लशसाठी आहे. कारण की आम्हाला अगोदर माहीत नव्हतं, आजच आम्हाला हे कळलं ते तिथे कॉक आहेत ते. त्यानंतर टॉयलेटमध्ये आपल्याला प्रत्येक शॉवर बसवून दिलेला आहे. गिझरसाठी पॉईंट आहे, फक्त आपल्याला नेऊन तिथे अटॅच करायचं आहे गिझर वगैरे. त्यानंतर हा किचन आहे. इथे आपल्याला फ्रीजसाठी पेस दिलेला आहे, तिथेही त्यांनी बोर्ड हे करून लावून दिलेला आहे. त्याच्यानंतर इथेही 2 स्विच बोर्ड आहेत, जिथे आपण गिझर आणि मिक्सरच्या हेतूने दिला असेल. त्यानंतर इथे आहे आपल्या
बेसिंगचा, किचनच्या बेसिंगचा हे कॉक आहे. एवढं. आता मी चालू करते किचनच्या बेसिंगचा कॉक आणि नंतर आपल्याला ओके. सध्या तरी पाणी 24 आवर्स आहे, पण पुढे आपण सांगू शकत नाही. कारण का एवढी लोक राहायला ना, तर 24 आवर्स पाणी देणं पॉसिबल नाही होऊ शकत. आय थिंक सो, माझ्या मते तरी. इथे विंडो आपण किचनची ॲडजस्ट करू शकतो.